आजही कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज. ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गसाठी ऑरेंज अलर्ट, तर उत्तर महाराष्ट्रातही काही भागात अतिमुसळधार पावसाचा अंदाज. नाशिकच्या गोदावरीची पूरस्थिती कायम. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्यानं गंगापूर धरणातून 2 दिवसांपासून 8428 क्युसेक वेगानं गोदावरी नदीत विसर्ग. रामकुंडाच्या बाहेर रस्त्यावर पुराचं पाणी आलं. नंदुरबार जिल्ह्यात तुफान पाऊस. सातपुड्यातून वाहणाऱ्या उदय नदीनं धोक्याची पातळी ओलांडली. पालखा गावाजवळच्या पुलावरून नागरिकांचा जीव धोक्यात घालून प्रवास, तर धडगाव आणि तळोदा या 2 तालुक्यांचा संपर्क तुटला. गोदावरीला पूर आल्यानं धरणातून जायकवाडी धरणामध्ये 71,115 क्युसेकनं पाण्याची आवक. त्यामुळे धरणाचा पाणीसाठा 45%वर. विसर्ग वाढल्यास 17 गावांना पुराचा फटका. पुण्यामध्ये आज ऑरेंज तर घाटमाथ्यावरती रेड अलर्ट. खडकवासल्यातील विसर्गामुळे मुठा नदीकाठचा रस्ता गेल्या 2 दिवसांपासून वाहतुकीसाठी बंद. नागरिकांना सतर्कतेचा इशारा. उजनी आणि वीर धरणातून सातत्यानं पाण्याचा विसर्ग वाढू लागल्यानं चंद्रपूर शहरासह 46 गावांना पुराचा धोका वाढला. प्रशासन अलर्ट मोडवर गेल्यानं नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा. जोरदार पावसामुळे भामा नदीला पूर. खेड तालुक्यातल्या काळूस भोसे रस्त्यावरचा पूल पाण्याखाली. अनेक गावांचा संपर्क तुटला, तर नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. रत्नागिरीतील अणुस्कुरा घाट तिसऱ्या दिवशीही बंद. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातून येणाऱ्या वाहतुकीवर परिणाम. दरड हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू. नाशिकच्या निफाडमधील नांदूर मध्यमेश्वर धरणातून 52,308 क्युसेक पाण्याचा विसर्ग. नदीकाठच्या गावांना सावध राहण्याचा इशारा. भात नदीला आलेल्या पुरामुळे फरशी पूल पाण्याखाली. 7 ते 8 गावांचा यामुळे संपर्क तुटला. धुळ्यामध्ये पावसाअभावी करपून जाणाऱ्या पिकांना आता जास्त पावसाचा फटका. सततच्या पावसामुळे ही पिकं सडण्याची भीती. वाशिममध्ये गेल्या 3 दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे आडोळ प्रकल्प तुडुंब. अनेक गावांच्या सिंचनाचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटल्यानं शेतकऱ्यांमध्येही समाधान. पश्चिम बंगालच्या खाडीमध्ये चक्रीवादळाची परिस्थिती. पश्चिम बंगाल, ओरिसा राज्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. गणेशोत्सवाच्या तोंडावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज मुंबई गोवा महामार्गाची पाहणी करणार. पळस ते फाटा ते सिंधुदुर्गापर्यंत कामाचा आढावा घेणार. मुख्यमंत्र्यांचा आज मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग पाहणी दौरा. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वी अधिकाऱ्यांसह ठेकेदारांना जाग. खड्डे बुजवण्यासाठी कंत्राटदारांची तारांबळ. नांदेडचे खासदार वसंत चव्हाण यांचं निधन. हैदराबादच्या किम्स रुग्णालयात त्यांच्यावरती उपचार सुरू होते. वसंतराव चव्हाण यांच्या जाण्यानं काँग्रेसमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली. एक प्रामाणिक निष्ठावंत नेता काँग्रेसनं गमावला. काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्याकडून भावना व्यक्त. महाविकास आघाडीची जागावाटपासंदर्भात आज हॉटेल ट्रायडंटमध्ये महत्त्वाची बैठक. मुंबईतील जागावाटपासंदर्भात आज अंतिम निर्णयाची शक्यता. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई भाजप कोर कमिटीची तातडीची बैठक. आठवड्याभरामध्ये मुंबई भाजपत मोठे बदल होण्याची शक्यता. आशिष शेलार, प्रवीण दरेकर, अतुल भातखळकरांच्या उपस्थितीत ही बैठक होईल. वेळ येते तेव्हा रिक्षा मर्सिडीजला देखील मागे टाकते. ऑटो रिक्षा संघटनांच्या वतीनं आयोजित सत्कार समारंभात मुख्यमंत्र्यांची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता टीका. बारामतीमधल्या बॅनरची सर्वत्र चर्चा. बॅनरवरती शरद पवार, सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार आणि अजित पवारांचा फोटो. जयसिंग देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त बॅनर्स लागले. कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात रोहित पवारांना धक्का. माजी जिल्हा परिषद सदस्य मधुकर राळेभात यांचा राजीनामा. रोहित पवारांच्या एकाधिकारशाहीला कंटाळून राजीनामा. राळेभात यांचं स्पष्टीकरण. वडगाव-शेरी विधानसभा मतदारसंघात महायुतीत नाराजीचा सूर. आमदार सुनील टिंगरेंनी लावलेल्या बॅनरवर फडणवीसांचा फोटो नसल्यानं जगदीश मुळीक यांची एक्सवर पोस्ट. टिंगरेंना महायुतीचा धर्म पाळण्याचा विसर पडल्याचं नमूद.
महिलांना रिव्हॉल्व्हर बाळगण्याची परवानगी द्यावी. 2-3 लोक मेले तरी चालतील, पण चुकीचा माणूस वाचू नये. शिवसेनेच्या नानकराम नेभनानींचं हिंदू समर्थन मोर्चामध्ये वक्तव्य. महिलांना बंदूक बाळगण्याची परवानगी द्यावी असं सत्तेत असलेल्या आमदारांना वाटत असेल तर यावरून राज्याची परिस्थिती काय हे दिसतं. शिंदे गटाचे नानकराम नेभनानींनी केलेल्या वक्तव्यावरून आमदार रोहित पवारांची टीका. लाडकी बहीण योजना म्हणजे बहिणींना गुलाम करण्याची योजना. सामना अग्रलेखातून सरकारवर हल्लाबोल. लाडकी बहीण योजनेवर टीका. श्रीजया चव्हाण विधानसभेच्या रणांगणात उतरण्यासाठी सज्ज. अशोक चव्हाण आणि श्रीजया यांची सर्वप्रथम एबीपी माझाला एकत्रित एक्सक्लुसिव्ह मुलाखत. मनोज जरांगे आणि सरकारमध्ये समन्वयकाची भूमिका बजावण्याची अशोक चव्हाणांची तयारी. विधानसभा निवडणुकांची लॉटरी होऊ न देण्याचं अशोक चव्हाणांचं आवाहन. राज ठाकरेंचे सुरक्षा रक्षक आणि कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची. कार्यकर्ता राज ठाकरेंना भेटण्यासाठी जात असताना सुरक्षा रक्षकानं त्यांना बाहेर काढलं. राज ठाकरेंजवळ जाऊ पाहणाऱ्या कार्यकर्त्याला सुरक्षा रक्षकांनी रोखलं. अकोल्याच्या शुभमंगल कार्यालयातली घटना. संबंधित कार्यकर्त्याकडून सुरक्षा कठडे तोडण्याचा प्रयत्न. अकोल्यामध्ये राज ठाकरे यांच्या दौऱ्यादरम्यान चोरट्यांनी अनेकांचे खिसे कापले. मनसे जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्षांची कॅश आणि राज ठाकरे यांच्यासोबत असलेले सहकारी यांचा आयफोन देखील चोरट्यांनी पळवला. बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणी अटकेत असलेल्या आरोपी अक्षय शिंदेची पोलीस कोठडी संपली. आज पोलीस अक्षय शिंदेला कल्याण कोर्टात हजर करणार. बदलापूर घटना आणि राज्यातील शाळांच्या सुरक्षेबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा. पुढच्या आठवड्यात शाळांना कठोर नियमावली लागू केली जाणार. रायगडच्या रोह्यामध्ये साकारणार शिवछत्रपतींचा सर्वात उंच पुतळा. चबुतऱ्यासहित पुतळ्याची उंची 50 फूट असेल. शिवसृष्टी परिसरात आज मंत्री अदिती तटकरेंच्या हस्ते लोकार्पण. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू. मार्च 2024 पासून अंमलबजावणी होणार. मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय. ज्येष्ठ नागरिकांसाठी महामंडळ स्थापन करण्याचा मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय. 1.25 कोटी ज्येष्ठांना याचा लाभ होणार. मुंबई महानगरात रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन योजना झपाट्यानं पूर्ण करणार. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय. आमदार राहुल कुल यांच्या पाठपुराव्याला मोठं यश. खडकवासला फुरसुंगी बोगदा प्रकल्पाच्या कामाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. 7,015 कोटींच्या नार पार गिरणा नदीजोड प्रकल्पाला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता. तब्बल 2.5 लाख हेक्टर सिंचन क्षेत्र वाढवण्यास मदत होणार. नाशिकच्या कळवण, सटाणा, देवळा, मालेगाव तालुक्यांना तर जळगावचे चाळीसगाव, भडगाव, पाचोरा, एरंडोल, धरणगाव, अंमळनेर या तालुक्यांना गिरणा नदीजोड प्रकल्पाचा फायदा होईल. सार्वजनिक बांधकाम विभागाची पुन्हा एकदा लाखो करोडो रुपयांची उधळपट्टी. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर करोडो रुपयांचे टेंडर्स. ज्योतिर्लिंग वैद्यनाथाच्या दर्शनासाठी भाविक परळीत. श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि श्रावणी सोमवार निमित्त मंदिराला पिवळ्या फुलांची आकर्षक सजावट. दिल्लीच्या पूर्वेकडच्या कैलाश इस्कॉन मंदिरामध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्साह. दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी. श्रीकृष्णाचं लोभस रूप डोळ्यात साठवून घेण्यासाठी भाविक येतात. देशभरात आज कृष्ण जन्माष्टमीचे वेध. गोकुळ, मथुरा, वृंदावन, द्वारका, जगन्नाथपुरीसह विविध भागात वेगवेगळ्या पद्धतीनं गोकुळाष्टमी साजरी. पुण्यामध्ये अनेक ठिकाणी दहीहंडीचं आयोजन करण्यात आल्यानं वाहतुकीमध्ये बदल. वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा. वाहतूक शाखेचं आवाहन. बदलापुरातील अत्याचाराच्या घटनेचा मनसेकडून निषेध. घटनेच्या निषेधार्थ बदलापूर आणि डोंबिवलीतील मनसेनं मानाच्या दहीहंड्या रद्द केल्या. आमदार राजू पाटील यांची माहिती. विक्रोळी इथे शिवसेना शिंदे गटाचे भाग्येश डोंगरे यांच्याकडून आयोजित भव्य सराव दहीहंडी उत्सव पार. सराव शिबिराला अभिनेत्री सोनाली कुलकर्णीची उपस्थिती.
ठाण्यामध्ये चालिया महोत्सव साजरा। मुख्यमंत्री शिंदेंनी स्वतः सिंधी बांधवांना भोजन आणि आईस्क्रीम देऊन शुभेच्छा दिल्या। सिंधी समाजाच्या वतीने 40 दिवस उपवास केल्यानंतर एकत्रित उपवास सोडण्याची परंपरा। जीएसबी महागणपतीसाठी यंदा 66 किलो सोनं आणि 325 किलो चांदीचा वापर। मंडळाकडून गणपतीसाठी 400 कोटींचा विमा संरक्षण। पंढरपूरमध्ये जयसिंग मोहिते पाटील यांच्याकडून श्रावणी महोत्सवाचं आयोजन। जुन्या परंपरा आणि खेळ नवीन पिढीला माहीत व्हावेत यासाठी आयोजित या महोत्सवात तरुणींनी मनसोक्त आनंद घेत जल्लोष साजरा केला। साईबाबांच्या साईनगरीला नवी ओळख मिळणार। शिर्डी शहराचा 50 मेगावॅट असलेला वीज पुरवठा आता सौर ऊर्जेवर होणार। शिर्डी सौर ऊर्जेवर चालणारं देशातलं पहिलं तीर्थक्षेत्र होणार। गणेशोत्सवापूर्वी मुंबई पोलिसांचे हात बळकट होणार। सप्टेंबरमध्ये 7,000हून अधिक पोलीस मुंबई पोलीस दलामध्ये सेवेत कार्यरत होणार। 11वीच्या प्रवेशासाठी अखेरची संधी। चौथ्या विशेष फेरीच्या नोंदणीला सुरुवात। आज संध्याकाळी 6 वाजेपर्यंत अर्ज भरता येणार, तर चौथ्या फेरीमध्ये अनेक जागा रिक्त। पुण्यामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षकावर कोयत्यानं हल्ला करणारा आरोपी पोलिसांच्या ताब्यात। अवघ्या 12 तासाच्या आत आरोपीच्या मुसक्या आवळल्या। पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई। गोंदियाच्या देवरीमध्ये 13 वर्षीय शाळकरी मुलीचा विनयभंग। मुलीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल। आरोपीला पोलिसांकडून अटक। छत्रपती संभाजीनगरमध्ये पतीच्या छळाला कंटाळून डॉक्टर पत्नीची आत्महत्या। आत्महत्येपूर्वी डॉक्टर प्रतीक्षाची 7 पानांची सुसाईड नोट। आरोपी पती फरार। मानपाडा परिसरात 10 वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार। आरोपीच्या मुलांसोबत ही चिमुकली खेळायला गेली असताना ही घटना घडली। आरोपी धर्मेंद्र यादवला अटक। चंद्रपूरमध्ये उधारी वसूल करण्यासाठी 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण। पीडित मुलगी गर्भवती झाल्यानं प्रकार उघडकीस। आरोपीवर पॉक्सो आणि अॅट्रॉसिटी अन्वये गुन्हा दाखल। नोकरीचा आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या आरोपीला अटक। अनेकांची त्यानं फसवणूक केली होती। गोंदियाच्या डुग्गीपार पोलिसांची कारवाई। एबीपी न्यूजचे ऑपरेशन आरजी करचा इम्पॅक्ट। कोलकाता बलात्कार प्रकरणी सीबीआयचा छापा। मुख्य आरोपी संजय रॉयची पॉलिग्राफ चाचणी। शेतकरी आंदोलनादरम्यान बलात्कार आणि हत्या। दैनिक भास्करला दिलेल्या मुलाखतीत कंगना रनौतचा आरोप। कंगनाच्या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता। दिल्लीतील सत्यनिकेतन परिसरात कॅफेमध्ये गोळीबार। कॅफे व्यवस्थापकाशी झालेल्या भांडणातून त्यांनी पिस्तूल काढून हवेत गोळीबार केला। पोलिसांनी या प्रकरणी एका आरोपीला ताब्यात घेतले। केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांची पुन्हा लोक जनशक्ती पार्टीच्या अध्यक्षपदी निवड। पासवान यांच्या सक्षम नेतृत्वावर पक्षाचा पूर्ण विश्वास। लोक जनशक्ती पार्टीचे ट्विट। भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची पुढची बैठक 29 ऑगस्टला होणार। या बैठकीमध्ये हरियाणाच्या जागांवर चर्चा होण्याची शक्यता। जम्मू काश्मीरमधील भाजप उमेदवारांची यादी आज जाहीर होण्याची शक्यता। पहिल्या यादीमध्ये 50हून अधिक उमेदवारांची नावं असण्याचा अंदाज। पॅरासिटामॉलसह 156 औषधं बंद। या औषधांच्या वापरामुळे मानवाला धोका निर्माण होण्याची शक्यता। सरकारनं या संदर्भातला निर्णय घेतला। गुजरातच्या अहमदाबादमध्ये मुसळधार पाऊस। शहरातील अनेक भागामध्ये पाणी साचलंय। अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेला आजपासून सुरुवात। विक्रमी 25व्या ग्रँडस्लॅमचे जोकोविचचं लक्ष्य। ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या 25व्या विजेतेपदापर्यंत पोहोचण्याचा जोकोविचचा निर्धार। हार्दिक पंड्याला मुंबई इंडियन्सच्या कर्णधार पदावरून काढण्याची शक्यता। हार्दिकच्या कर्णधार पदावर संघातील खेळाडू नाराज असल्याची चर्चा। तालिबानच्या नव्या फतव्यामध्ये महिलांवर जाचक निर्बंध। स्त्रियांच्या आवाजावर आणि सार्वजनिक ठिकाणी चेहरे दाखवण्यावर बंदी। त्यामुळे मोठा वाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।